हेल्थ इन्शुरन्स पॉलिसी ऑटो रिन्यूवर ठेवली असेल तर एक प्रकारची सुरक्षिततेची भावना निर्माण होते, बरोबर? सगळं कसं आपोआप होत आहे असं वाटतं. पण हीच सोय भविष्यात किती मोठी आणि महागडी चूक ठरू शकते याची कल्पनाही करवत नाही. आजच्या या विशेष स्पष्टीकरणात आपण या छुप्या धोक्याबद्दलच सविस्तर जाणून घेणार आहोत. आता प्रश्न असा पडतो की हा ऑटो रिन्यू खरंच पूर्ण सुरक्षिततेची हमी देतो का? तर याचं उत्तर आहे अजिबात नाही. केवळ तंत्रज्ञानावर आंधळेपणाने विश्वास ठेवणं आणि कोणतीही पडताळणी न करणं ही एक भयंकर मोठी आर्थिक चूक ठरू शकते. हे कसं होतं ते समजून घेऊया. समजा प्रीमियमच्या दिवशी बँक खात्यात पुरेसा बॅलन्स नसेल. मग काय होतं? साहजिकच ऑटो डेबिट फेल होतो. पण खरी गोम इथेच आहे. पॉलिसीधारकाला याची अजिबात कल्पना नसते आणि ती पॉलिसी न कळतपणे गुपचूप बंद पडते. विचार करा, काही महिन्यांनी अचानक रुग्णालयात दाखल होण्याची वेळ आली आणि क्लेम केला तर तो सरळ नाकारला जातो. का? कारण रेकॉर्डवर पॉलिसी ॲक्टिव्हच नसते. हा एक मोठा धक्का असू शकतो. मग आता पॉलिसी अशी अचानक बंद पडण्यापासून कशी रोखायची? हा धोका टाळण्याचे काही अगदी सोपे आणि खात्रीशीर उपाय आता आपण पाहूया. हे टाळण्यासाठी 3 सुवर्ण नियम नेहमी लक्षात ठेवायला हवेत. पहिला नियम म्हणजे दरवर्षी पॉलिसीचे स्टेटस स्वतः मॅन्युअली चेक करणं मस्ट आहे. दुसरा नियम, कधीही कोणत्याही परिस्थितीत ऑटो डेबिट सिस्टीमवर 100% अवलंबून राहू नये. आणि तिसरा, सर्वात सोपा उपाय म्हणजे पॉलिसी रिन्यू करण्याची तारीख स्वतःच्या मोबाईल कॅलेंडरमध्ये रिमाइंडरसह नक्की सेव्ह करून ठेवणं. नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी. इन्शुरन्स घेणं हे फक्त अर्धच काम आहे. तो इन्शुरन्स वेळेवर सक्रिय म्हणजेच ॲक्टिव्ह ठेवणं हे उरलेलं आणि सर्वात महत्त्वाचं काम आहे. शेवटी सुरक्षेची छत्री तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा ती भर पावसात संकटाच्या वेळी उघडता येते, नाही का? अशाच अत्यंत उपयुक्त आणि आपल्या रोजच्या जगण्याशी निगडीत आर्थिक माहितीसाठी म्युच्युअल फंड विथ अमितला नक्की सबस्क्राईब करा. काही शंका असल्यास किंवा अधिक माहितीसाठी 8793547299 या क्रमांकावर थेट संपर्क करू शकता. जाता जाता स्वतःला एक प्रश्न नक्की विचारा. आज याच क्षणी आपलं स्वतःचं आर्थिक सुरक्षेचं कवच असं नकळतपणे कमकुवत तर होत नाहीये ना?